भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही गोमूत्रानं मंदिराचं शुद्धीकरण केलं। सिल्लोड सोयगाव तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या निमित्तानं नागेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि यावरून मोठा वाद हा निर्माण झालाय। हिंदू मंदिरात जाण्याला विरोध करण्यात आलेला आहे। सत्तार शिवमंदिरात गेले म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी त्या मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं आणि मंदिराचं शुद्धीकरण केलंय। अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं। आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात। त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका। आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या। मंदिर असो, मस्जिद असो, हे सगळे सार्वजनिक ठिकाण आहेत। तुषार कोण शंकराचार्य लावून गेला का हरामखोर? तो सांगणारा? एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला का विरोध करावा? त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी संकुचित धर्माला संकुचित बनवणार आहे। हिंदू धर्म हा व्यापकता आहे। हिंदू धर्म काय अवघ्या विश्वाची माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे, लक्षात घ्या। अधिक माहिती घेऊया। आपले संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, अब्दुल सत्तार हे मंदिरात गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे। नेमकी काय चर्चा होती संभाजीनगरमध्ये? काय आरोप प्रत्यारोप झालेत दिवसभरात? नक्कीच जगदीश, जर बघितलं तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं। त्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्या मंदिरात जाऊन रहिमाबाद या ठिकाणच्या असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी गोमूत्र शिपवलं होतं। गोमांस खाणारा व्यक्ती जो आहे तो मंदिरात गेला आणि त्यामुळे अपवित्र मंदिर झालं असा आरोप जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लावल्याचा पाहायला मिळाला होता। मात्र या ठिकाणी जर बघितलं, आज सकाळपासून विरोधकांकडून जे आहे ते देखील अब्दुल सत्तार यांची कौतुक करायला हवं, त्यांचं स्वागत करायला हवं, कारण ते मुस्लिम असताना त्यांनी मंदिरामध्ये गेले, त्यांचं स्वागत करणं गरजेचं असं देखील त्यांनी म्हटलंय। कारण जात धर्म हा देवधर्मापाशी नसतो असे देखील प्रतिक्रिया जी आहे ती देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र भाजपच्या कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते। जे आहेत अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्माला भ्रष्ट करू नये असा देखील आरोप जो आहे तो आता भाजपच्या वतीने करण्यात आला होता। आणि त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांनी ज्या मंदिरात दर्शन घेतलं होतं त्या मंदिरामध्ये जर पाहिलं तर भाजपच्या कार्यकर्त्याकडून गोमूत्र शिंपून ते मंदिर जे आहे ते शुद्धीकरण केलं असल्याचं देखील आता त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। महाशिवरात्री निमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेव मंदिरात जात दर्शन घेतलं आणि त्यानंतर वाद झालेला आहे। हिंदुत्ववादी संघटना भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या मंदिराचं शुद्धीकरण केलंय।